मी सांगितलं नाही का म्हणजे घेणार पाण्यामध्ये असेल त्या सगळ्या गोष्टीचे पंचनामे होतील. पाण्यातच येईल ज्याच्या पाण्यामुळं नुकसान झालेलं आम्हाला आहे. बोलू दे पिवळं पडलेलं रान. अरे तर तू अरे इकडेच थांब इथं अधिकारी तिथं थांब ना. थांब इथून काय बोलायचं बोल असं म्हणतोय पंचनामे करणार ना. थोडं पहिल्यांदा जी माणसं पाण्यात अडकलेली आहे त्यांना बाजूला काढणं, पाण्याने वेळ घातलाय गावाला, त्याला पहिल्यांदा कसं रस्त्याने सोडायचं ते आपण पहिलं करतोय. आणि ते झालं अडकलेली सांगितलं शेतामध्ये सोयीचं झालं की लगेच पंचनामे. आता जिथं जाता येईल ते पंचनामे आपण सुरू केले. काही ठिकाणी मुरबाड असतं ना, नाही ना तिथे चालते ती उडीत हे फक्त असं पाण्यात गेलं असं नाही म्हणून तुम्हाला सांगितलं. सांगितलं ना, त्यावेळेस सांगितलं. काल निर्णय घेतला की असं करायचं नाही. आपल्याला उडीद असेल सरपंच जास्त निघली का करून लोक तुमच्या भागात काय लोक निघली का वरची मका बंगल्यावरची कांदा, निघली का तूर वरच आहे त्या. 4-5 निघाले. हा बरोबर. त्या 5-6 पिकाच्या बद्दल सांगितलं ना. सगळीकडची भौगोलिक परिस्थिती बाबा वेगवेगळी आहे. इथली परिस्थिती तुमची वेगळी आहे. त्या पद्धतीनं आपण करू. आम्ही तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत.